मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामं युद्धपातळीवर सुरू. धोकादायक 67,000 फांद्यांची छाटणी. पावसाळ्यामध्ये पडझड आणि जीवितहानी टाळण्यासाठी झाडांच्या फांद्यांच्या छाटणीचं काम आता युद्धपातळीवर सुरू. थकबाकीदारांच्या जप्त केलेल्या मालमत्तांचा बीएमसीकडून लिलाव करण्यात येणार. भूखंड आणि इमारतींच्या मूल्यांकनासाठी संस्थेची नियुक्ती. संस्थेसाठी बीएमसीकडून 21,67,000ची तरतूद. बीएमसी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 157 कोटींच्या साहित्य खरेदीचा प्रस्ताव. वह्या, गणवेश आणि स्टेशनरी पुरवठ्यासाठी कंत्राटदारांची नियुक्ती. प्रशासकीय प्रक्रियेमुळे साहित्य वाटपाला विलंब होण्याचीही शक्यता. कोस्टल रोडमध्ये नव्यानं 9,64,00,000 रुपयांच्या कामांची भर. तर लोटस जेट्टी ते समुद्र महाल या परिसरात 320 मीटरचा विहार पथ आणि सायकल ट्रॅक उभारणार. आपत्कालीन सेवांसाठी जोडणी आवश्यक असल्याचाही यामध्ये दावा. सिद्धिविनायक मंदिर न्यासावर आता लवकरच शासकीय अधिकारी नेमणार. वीणा मोरे पाटलांवर झालेल्या आरोपांनंतर कार्यकारी अधिकारी बदलण्याचा निर्णय. मंत्रालयांमधील विभागातील कार्यकारी सचिव नेमण्यात येणार. पुणे आणि मुंबईला जोडणाऱ्या डेक्कन क्वीनचा आज 96वा वाढदिवस. दख्खनच्या राणीचं 97व्या वर्षात पदार्पण. ढोल ताशांच्या गजरात पुणे रेल्वे स्टेशनवर डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा. राज्यभरातील 10वीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचं वाटप. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षांचं प्रमाणपत्र वाटप. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या दिघी आळंदी वाहतूक विभागाकडून ब्लॅक फिल्म विरोधात कारवाई. तर 4 चाकी गाड्यांच्या काचेवर ब्लॅक फिल्म लावण्यावरून आतापर्यंत 41,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. आता बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. वाढत्या इंधन दरवाढीचा विमान सेवेला फटका. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा. इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस कंपन्यांची काही उड्डाणं रद्द. दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द. 1 जूनपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येतही कपात. आजपासून नागपूरहून मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, गोवा मार्गावरील विमान उड्डाणाला खात्री. तर वाढत्या परिचालन खर्चामुळे विमान कंपन्यांकडून उड्डाणाला खात्री दरम्यान अहमदाबाद, इंदूर मार्गावरील विमान फेऱ्या सुद्धा कमी करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरमधील बारामुल्लामध्ये लष्कराची मोठी कारवाई. उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न जवानांनी उधळून लावला. घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या 3 जणांना जवानांनी अटक केली आहे. 1 जूनपासून राज्यातील प्रामुख्यानं विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात वादळी पावसाची शक्यता. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होण्याची शक्यता. आजपासून सोलर पॅनलशी संबंधित केंद्र सरकारची मान्यताप्राप्त मॉडेल आणि उत्पादकांची यादी लागू होणार. यापुढे सरकारी योजना आणि अनुदानावर चालणाऱ्या या प्रकल्पांमध्ये केवळ याच यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलचा वापर करता येणार. रत्नागिरीमध्ये आजपासून पुढील 2 महिने मासेमारी बंद. 31 जुलैपर्यंत मासेमारी बंद राहणार. शेकडो मच्छीमारी नौका बंदरात विसावल्यात. उल्हासनगरच्या कॅम्प नंबर 3 मधील पंचमुखी परिसरामध्ये पाडकाम सुरू असताना एका इमारतीचे 2 मजले अचानक कोसळले. तर या दुर्घटनेमध्ये 3 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती. सध्या बचाव कार्य सुरू. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही.